नमस्कार. मैदान चालू आहे वडूज फाटीवरती उंबर्डे या गावचं आणि ते मैदान जे आहे ते ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल 20 गट पळून झालेत आणि त्या 20 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत. सुरुवात करूयात गट क्रमांक 1 पासून. 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी नाशिककरांचा तांडव आणि त्याच्यासोबत साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे अण्णा ड्रायव्हर यवतकर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. चांगली गाडीला स्पीड लागली गटाला. गट क्रमांक 2चा निकाल. 2 मध्ये सुंदर लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 3 वरून धावलेले दत्तात्रय घाडगे कामेरी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे. पुसे सावळीकरांचा सूर्या पळाला आणि त्याची गाडी जी आहे ती सोमा ड्रायव्हर वाकळवाडी यांनी सेमीफायनलसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी मंगळवेढ्याकरांचा मास्तर पळाला आणि ज्युनियर बलमा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी. गट क्रमांक 4चा निकाल. 4 मध्ये अटी आणि तटीचा लढत झाली. त्या लढतीचा निकाल सामना झालेला आहे. तास क्रमांक 3 आणि तास क्रमांक 4 मध्ये सामना आहे. गट क्रमांक 5चा निकाल. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी तरसडकरांचा सरकार पळाला आणि मासुरणे झरेकरांचा बाजी पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली मोरा ड्रायव्हर यांनी. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेले कोराळे बुद्रुक या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे झालेली आहे. कोराळे बुद्रुकरांचा राजा आणि मोराचीकरांचा बावऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी पप्पू ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आंबेगाव रेठरे बुद्रुक या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 3 सांगितला, परंतु टग्या आणि सरजा रेठरेकरांचा ही गाडी सेमीसाठी पात्र मोरा ड्रायव्हर यांनी केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सरकार ग्रुप लेंगरे 42-42 विनायक शेठ यांचा वाडग्या पळाला ही आणि त्याच्यासोबत त्या गटामध्ये सामना झाला आहे. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी माळशिरसकरांचा साई आणि दुश्मन ही गाडी. ज्या दोन्ही गाड्यांना तास क्रमांक 4 आणि 5 मध्ये 8 गटामध्ये 4 आणि 5 सामना आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी रॉकी आणि बागड ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 10चा निकाल. 10 मध्ये सुंदर लढत झाली. त्या लढतीचा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी कलेढोणकरांचा भारत केसरीचा मानकरी असलेला लक्ष्मणराव पळाला आणि त्याच्यासोबत चेंडू पळाला. सुंदर अशी गाडी सलगरी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 11चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी कराड विंग या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली आहे. वाघेरीकरांचा पिस्टनची गाडी पळाली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 12चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी 5 भावांचा घरचा साज पळाला. पुसेगावकरांचा शंभू आणि नाशिक म्हणजेच 5 भावांचा घरचा साज पक्षा पळाला. पक्ष आणि शंभूची गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी 1 BHK फ्लॅटचा मानकरी असलेला कळंबीकरांचा शंभू आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये हिंद केसरी पुसेगावचा मानकरी असलेला चटणी भाकरीचा पैलवान घरनिकीकरांचा राजा पळाला. गट क्रमांक 13 मधून ही गाडी तास क्रमांक 4 वरून जिंकलेली आहे आणि ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेकरांनी. आज राजाला कमबॅक करावं लागेल आणि राजाने आज गुलाल 100% घ्यावाच. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 14चा निकाल. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी रेटरे बुद्रुक या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी पळाली. आंबेगावकरांचा बाब्या पळाला आणि तडसरकरांचा बावऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी मोरा ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केलेली आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 15चा निकाल. तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी शेनवडीकरांचा मेजर पळाला. गट क्रमांक 16चा निकाल. 16 मध्ये ही गाडी 100% फायनलमध्ये दिसेल आणि फायनलची प्रबळ दावेदारसुद्धा असेल जर गाडी नाही फॉल झाली तर, कारण की गाडीला स्पीड एवढा आहे आणि दोघेही या बैलगाडा क्षेत्रामध्ये गुलालाचे बेताज बादशाह आहेत. एक स्वर्गीय पंढरी शेठ फडके दादा सरकार यांचा उगवता सितारा सर्जा दुशामधला आणि या बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्जासोबत पळाला घोटकरांचा हिंद केसरी रॉकेट म्हणजेच सर्जा पळाला. वा, सर्जानं कमबॅक करावाच. सर्जानं खूप सर्जा खरंच आपला आवडता बैल आहे. नक्कीच त्या बैलांना आज फायनल तरी बघूया गुलाल तरी घ्यावा. गट क्रमांक 17चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी विनायक शेठ लेंगरे यांचा रेहमान आणि विराट पळाला. सुंदर अशी गाडी विकास ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली आणि घोटच्या सर्जाची आणि दादा सरकार यांच्या सर्जाची गाडी दिलीप ड्रायव्हर शिरस्वती यांनी
सेमीसाठी पात्र केली बरं का. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 18चा निकाल तास क्रमांक 6वरून धावलेले रामूसवाडीकरांचा अर्जुन पळाला. 19चा निकाल शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी आणि त्याच्यासोबत शूटर पळाला आणि 20चा निकाल किन्हीकरांचा रायबा आणि रुद्रा पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. हे होते 1 ते 20चे निकाल. नक्कीच आपल्याला कोणाची मुलाखत जर घ्यायची असेल तर जवळच्या आसपासची बैल असतील सातारा जिल्ह्यामध्ये तर मला कॉल करा 95 61 11 99 40 वरती. धन्यवाद.